नमस्कार माझ्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 2 मधील सिमिलॅरिटी चॅप्टरमधील मी पुढचा भाग घेऊन आले आहे. मी रत्नमाला स्वामी यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सिमिलॅरिटी चॅप्टरमधील सेकंड पार्टमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, ज्याला BPT असंही म्हटलं जातं, अँगल बायसेक्टर थिअरम आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्स. ओके, मग चला आता सुरुवात करूया बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमला. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, ज्याला शॉर्टमध्ये BPT असंही म्हटलं जातं, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ती थिअरमची स्टेटमेंट अशी आहे: इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल intersects the remaining sides into distinct points, then the line divides the side in the same proportion. हे थेरम डायग्रामॅटिकली तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते. पहा, इन द फिगर वी हॅव ट्रायंगल ABC. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. ओके, इथे लाईन L ही साइड BCला पॅरलल आहे आणि जी लाईन आहे L ती ABला आणि ACला दोन वेगळ्या पॉईंटमध्ये इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स P आणि Qमध्ये इंटरसेक्ट्स करते. ओके, देनच्या नंतर पहा, देन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन. जे P मुळे झालेले 2 पार्ट आणि Qमध्ये झालेले 2 पार्ट, हे दोन्हीही पार्ट प्रपोर्शनमध्ये म्हणजे त्यांचा रेशो जो आहे तो सेम आहे, हे आपल्याला हे थेरम सांगते. म्हणजे या थेरममध्ये गिवन येईल इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल लाईन BC किंवा साइड BC म्हणू शकतो आपण. लाईन L पॅरलल साइड BC, लाईन L इंटरसेक्ट्स AB and AC in P and Q respectively. Line L will intersect AB in P and AC in Q. Then we have to prove that AP upon PB is equal to AQ upon QC. AP upon PB equal to AQ upon QC. ह्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. वी हॅव टू ड्रॉ QB सेगमेंट अँड PC सेगमेंट. हे 2 सेगमेंट आपल्याला ड्रॉ करावे लागतील, म्हणजे ह्याचा आपल्याला प्रूफ लिहिता येईल. ओके, आपण प्रूफ चालू करूया. प्रूफ चालू करायच्या अगोदर पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करूया. ट्रायंगल ABC मध्ये लाईन L ABला Pमध्ये कट करते आहे आणि ACला Qमध्ये कट करते आहे. ओके, मग प्रूफ लिहूया आपण. त्याच्या अगोदर कन्स्ट्रक्शन जे आपलं होतं ते पुन्हा एकदा QB आणि PC सेगमेंट आपल्याला ड्रॉ करायचे. तर प्रूफ चालू करायच्या आधी आपण एक पाहूया. पहा, इथे आपल्याला 3 ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत. ट्रायंगल APQ हा आहे पहिला ट्रायंगल, ट्रायंगल PQB हा दुसरा ट्रायंगल आणि ट्रायंगल PQC हा तिसरा ट्रायंगल. APQ, PQB आणि PQC, आणि हे तिन्ही ट्रायंगलचं कॉम्बिनेशन करायचं आहे 2-2. म्हणजे पहिल्यांदा आपण करणार आहोत फर्स्ट 2 ट्रायंगलचं कन्सिडरेशन करायचं आहे, नंतर 1 आणि 3चं कन्सिडरेशन करायचं आहे, आणि तिसऱ्यांदा 2 आणि 3 ह्या ट्रायंगलचं कन्सिडरेशन करायचं आहे. आता कन्सिडरेशन म्हणजे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते अगोदर, की पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQB पाहायचं आहे. APQ आणि PQB. तर APQ ट्रायंगलमध्ये जर मी AP बेस घेतला तर हाईट येणार आहे इथून Q वरून काहीतरी हाईट येईल. ओके, आणि PBQ ट्रायंगलचा जर PB बेस घेतला तर Q वरनं हाईट ही अशीच येईल. म्हणजे हे दोन्हीही ट्रायंगल होतील ट्रायंगल विथ सेम हाईट, आणि ट्रायंगल विथ सेम हाईट असल्यामुळे त्यांचा एरियाचा रेशो आहे बेस एवढा आहे. बेस येणार आहे AP आणि याचा बेस येणार आहे PB. ओके, so when I am considering these 2 triangles APQ and PBQ,
these two triangles will have equal height. So their ratios of areas, area of triangle APQ upon area of triangle PQB will be equal to AP upon PB. आणि यासाठी तुम्हाला रिझन लिहावं लागेल, एरियाज प्रपोर्शनेट टू देअर बेसेस. ओके, आणि ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. सेम वे आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे ट्रायंगल APQ अँड PQC. ह्या दोन्हीही ट्रायंगलचं पुन्हा एकदा हाईट सेम होईल ह्या P वरनं ड्रॉ केलेली, आणि म्हणून या दोन्हीही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या बेस एवढा येणार आहे. आपलं बेस येणार आहे AQ आणि ह्याचा बेस येणार आहे QC. सो द सेकंड पार्ट, triangle APQ upon PQC both will also have same height. So area of triangle APQ upon area of triangle PQC equal to AQ upon QC. ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आणि पुन्हा एकदा रिझन, एरियाज प्रपोर्शनेट टू देअर बेसेस. आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. ह्या दोन्ही ट्रायंगलचं समजा आपण बेस PQ घेतला, सो इक्वल बेस होईल. आणि ह्या PQ बेस झाल्यामुळे ह्याची हाईट जर काढायची ड्रॉस ठरवली तरी B वरनं हाईट अशी येईल आणि C वरनं हाईट अशी येईल. ओके, पण PQ आणि BC पॅरलल आहे, त्यामुळे ह्या दोन्हीही लाईनमधली जी हाईट असणार आहे ती इक्वल होणार आहे. ओके, सो पुन्हा एकदा पहा, इन ट्रायंगल PQB and PQC, PQ is common base. PQ is common base and PQ is parallel to BC. So these two triangles will also have same height or equal height. So we can say that these two triangles are with same height and same base. And we know that if two triangles are having same height and same base, their ratios of areas is equal to 1 or their areas are equal. So area of triangle PQB upon area of triangle PQB is equal to area of triangle PQC. दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा इक्वल असेल. पण जर तुम्ही इक्वेशन नंबर 1 पाहिली, तुमच्याकडे आहे APQ upon PQB अँड APQ upon PQC. सो मला काय करावं लागेल, ह्या इक्वेशन नंबर 3चं मी इन्व्हर्स करते. सो 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आणि न्यूमरेटरमध्ये मला APQ हवं आहे दोन्हीमध्ये, म्हणून मी काय करते आहे, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल APQ. मल्टिप्लाय करते एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB will be equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पाहू शकता तुम्ही, हा आहे AP अपॉन PB आणि हा आहे AQ upon QC. So we can write from 1 and 2 AP upon PB equal to AQ upon QC. सो ह्या मेथडने आपण ह्या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचं प्रूफ लिहिता येईल आपल्याला. ओके, ह्याच्यानंतर आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. द थेरम स्टेट्स दॅट इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशियो, देन द लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड. ओके, डायग्रामॅटिकली पहा इथे की तुमच्याकडे आहे ट्रायंगल ABC, ज्याच्यामध्ये लाईन L PQ मध्ये इंटरसेक्ट होती आहे. लाईन L इंटरसेक्ट्स साइड AB and side AC in point P and Q respectively, and AP upon PB is equal to AQ upon QC. Then the line is parallel to third side, म्हणजे the line L is parallel to BC. ह्या थेरमचा आपल्याला प्रूफ नाही आहे, पण ह्या थेरमचं तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकता. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की लाईन पॅरलल्स आहेत, तेव्हा आपण असं पाहू शकतो की कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला यूज करता येईल का.
म्हणजे ते रेशोज सेम असतील तर ते लाईन पॅरलल आहे. ओके. ह्यानंतर आपण चालू करणार आहोत अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर थिअरम स्टेटमेंट अशी आहे, द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the side opposite to that angle in the ratio of remaining sides. डायग्रामॅटिकली पहा की जर तुमच्याकडे ट्रायंगल ABC आहे ज्याच्यामध्ये C इथे आपण अँगल घेतलेला आहे आणि CE इज अँगल बायसेक्टर. सो इन ट्रायंगल ABC CE इज बायसेक्टर ऑफ अँगल C. CE इज बायसेक्टर ऑफ अँगल C. सो हे दोन अँगल इक्वल होतील. अँगल ACE विल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB. ओके. देन we have to prove that AE upon EB equal to CA upon CB. CA आणि CB हे उरलेले दोन साइड्स आहेत आणि CE मुळे जे अँगल तयार झालेत हे दोन अँगल ह्यांच्या समोरची जी साइड आहे AE आणि EB, सो AE आणि EB आणि AC आणि BC हे सगळे साइड्स तुमचे जे आहेत ते प्रपोर्शनमध्ये आहेत हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. ह्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन आहे की वी हॅव टू ड्रॉ लाईन पॅरलल टू CE. CEला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे थ्रू पॉईंट B. ह्या B मधनं लाईन पॅरलल ड्रॉ केली आणि ही B पॉईंट ACला एक्सटेंड करून D मध्ये इंटरसेक्ट होईल. ACला एक्सटेंड करून D मध्ये इंटरसेक्ट होणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपण आताच पाहिलं होतं अँगल ACE इक्वल टू अँगल ECB जे फिगरमध्ये रेड डॉटने दाखवलेलं आहे. मग याचं प्रूफ लिहूया आपण. आता प्रूफ लिहिण्याच्या आधी पुन्हा एकदा ही डायग्राम ड्रॉ करूया. ट्रायंगल ABC मध्ये CE हे अँगल Cचं बायसेक्टर आहे. CEला पॅरलल BD ड्रॉ करतोय. पाहता इथे मग प्रूफ लिहिताना आता इथे जेव्हा CE आणि DB पॅरलल आहेत आणि ज्याचं AD ट्रान्सवर्स घेतलं तर आपल्याला हे जे अँगल मिळत आहेत हे तुमचे अँगल येत आहेत करस्पॉन्डिंग अँगल. बरोबर आहे. मग हे करस्पॉन्डिंग अँगल जे मिळालेले आहेत ते लिहूया. रे CE पॅरलल रे BD and take AD as a transverse. Then angle ACE will be equal to angle CDB because of corresponding angles. त्यानंतर पुन्हा एकदा CE parallel BD. Now take BC as transverse. When BC is transverse, these two angles will be alternate angles. Okay. So once again, these two are alternate angles. So when BC is transverse, angle ECB and angle CBD are of equal measures because of alternate angles. Okay. But angle ACE is congruent to angle ECB because CE is angle bisector. हे गिवन आहे आपल्याला ऑलरेडी. ओके. आता ह्या तिघांचं कॉम्बिनेशन जर आपण करायचं ठरवलं नीट पहा इथे CBD is equal to ECB. CBD equal to ECB. But ECB equal to ACE and ACE equal to CDB. तिन्ही इक्वल आहे. बरोबर आहे. मग या तिघांचं कॉम्बिनेशन जर आपण तयार केलं तर आपल्याला मिळतंय अँगल CBD इज इक्वल टू अँगल CDB. अँगल B अँगल D. अँगल CBD कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB. सो when we are getting angle CBD and angle CDB congruent, so automatically ह्या दोघांच्या
ट्रायंगलच्या अँगलच्या समोरची जी बाजू आहे ह्या दोन बाजू आपल्याला इक्वल मिळणार आहेत बाय आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. सो in triangle CBD, side CB is congruent side CD because of side opposite to congruent angles. ओके, ह्याच्यानंतर पहा की ह्याला आपण जस्ट नॉमिनल लिहूया CB इक्वल टू CD आणि ह्याला नेक्स्ट इक्वेशन देऊया, इक्वेशन नंबर 4. ओके, नाव इन ट्रायंगल ABD, in bigger triangle ABD, CE parallel BD, parallel BD. So we can use BPT theorem here. BPT theorem यूज केल्यामुळे आपल्याला मिळेल AC अपॉन CD इक्वल टू AE अपॉन EB. ओके, सो आपण इथे BPT theorem यूज करणार आहोत. AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CD. ओके, पण इथे पहा CD काय आहे CB. सो CD ला रिप्लेस करूया CB ने आणि ह्याला इक्वेशन नंबर देऊया 4. सो AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CB. अशा पद्धतीने हा अँगल बायसेक्टर थिअरमचा प्रूफ आहे. ओके, पहिल्यांदा आपण कन्सिडर केलं होतं करस्पॉन्डिंग अँगल, नंतर अल्टरनेट अँगल आणि गिवन. ह्या तिन्ही स्टेटमेंटने आपण प्रयत्न केला हे दोन अँगल इक्वल करायचा आणि दोन अँगल इक्वल झाल्यामुळे हे दोन साईड इक्वल केले. दोन साईड इक्वल केल्यानंतर मोठ्या ट्रायंगलमध्ये आपण BPT थेरम यूज केला आहे. ओके, आणि BPT थेरम यूज केल्यानंतर आपल्याला हवं त्या कंडिशनप्रमाणे आपण त्याला रिप्लेस केलेलं आहे. ओके, यानंतर आपण पाहणार आहोत कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. इन कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम स्टेटमेंट अशी आहे, in triangle ABC, D is on side BC such that AB upon BC equal to BD upon DC. Then ray AD bisects angle BAC. ओके, डायग्रामॅटिकली पहा, तुमच्याकडे ट्रायंगल ABC आहे ज्याच्यामध्ये D is on point BC such that AB upon AC is equal to BD upon DC. Then we have to prove that AD is bisector of angle BAC. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल BAD आणि अँगल CAD आर इक्वल. ओके, हे सुद्धा थेरम आहे. ह्या थेरमचं प्रूफ आपल्याला लागत नाही आहे, फक्त ॲप्लिकेशन आपल्याला लागू शकतं. ओके, नाव मूविंग टू द last theorem, property of three parallel line and their transverse. theorem म्हणा किंवा property म्हणा, it's one and the same. theorem असं आहे, the ratio of the intercepts made on a transversal by three parallel lines is equal to ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel line. ॲक्च्युली ही प्रॉपर्टी आपल्याला 8वीला होती, पण तेव्हा आपल्याकडे थेरम वगैरे नव्हतं. आता ॲक्च्युली आपल्याला याचं थेरम आहे आणि याचं प्रूफही आपल्याला पाहायचं आहे. पाहिजे आपल्याकडे 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि 2 ट्रान्सवर्स आहेत T1 अँड T2. ओके, सो गिवन लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. T1 अँड T2 आर ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्सल T1 intersects line in point A, B, C and T2 in the points P, Q, R. Okay, then we have to prove that. आपल्याला त्यांनी प्रूव्ह काय करायचं ते पहा. Then the ratio of corresponding intercepts made on any other transversal are equal. So AB upon BC is equal to PQ upon QR. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो लेट्स राईट दॅट. टू प्रूव्ह AB upon BC equal to PQ upon QR. चला तर मग आपण याचं प्रूफ पाहूया. प्रूफ पाहायच्या आधी पुन्हा एकदा ही डायग्राम ड्रॉ करून घेते.
सो वी हॅड 3 पॅरलल लाईन्स LMN, ज्यांचे ट्रान्सवर्स होते T1 आणि T2, जे LMNला ABC आणि PQR पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत होते. ते कन्स्ट्रक्शन आहे होतं आपलं. वी हॅव टू ड्रॉ PC विच इंटरसेक्ट्स M ॲट पॉईंट D, तुम्हाला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके, आता इथे आपल्याला करायचं आहे काय की आपल्याला 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत. पहिला ट्रायंगल आहे CAP, पहिला ट्रायंगल आहे आपला CAP आणि दुसरा ट्रायंगल आहे CPR. ह्या पद्धतीने 2 ट्रायंगल करायचे आहेत आणि ह्या 2 ट्रायंगलमध्ये आपल्याला BPT थेरम यूज करायचा आहे. तुम्ही पाहू शकता पहिल्या ट्रायंगलमध्ये ACPमध्ये जर BPT थेरम यूज केला आपण, कारण की ऑलरेडी आपल्याला L आणि M पॅरलल असणार आहे. सो BPT थेरमप्रमाणे CB/AB CD/DP मिळेल. आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या ट्रायंगलमध्ये CPRमध्ये PD/DC PQ/QR मिळेल. हेच आपल्याला इथे यूज करायचं आहे. मग पहा, इन ट्रायंगल ACP BD पॅरलल AP. ओके, सो बाय BPT थेरम AB/BC इक्वल टू PD/DC. आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे AB/BC इक्वल टू PD/DC. ह्याचप्रमाणे दुसरं ट्रायंगल आहे PCR किंवा CPRमध्ये DQ पॅरलल CR. सो वन्स अगेन बाय BPT PD/DC इक्वल टू PQ/QR. PD/DC इज इक्वल टू PQ/QR. इथे तुम्ही नीट पहा, दोघांमध्ये PD/DC कॉमन आहे. ओके, सो वी कॅन इक्वेट दॅट फ्रॉम 1 and 2 विल गेट AB/BC इक्वल टू PD/DC, बट PD/DC इज इक्वल टू PQ/QR. आणि आपल्याला जे लागणार आहे ते लास्ट वन, हे 2 हे आपण आता कन्सिडर करूया. सो AB/BC इक्वल टू PQ/QR. म्हणजे 3 पॅरलल लाईन्सला जर 2 ट्रान्सवर्सने इंटरसेक्ट केलं तर त्यांचे जे इंटरसेप्ट आहेत ते प्रपोर्शनमध्ये असतात, म्हणजे त्यांचा रेशिओ हा सेम असतो. ओके, सो इथे आज आपण थांबूया. ह्या तिन्ही थेरमची प्रॅक्टिस तुम्ही करा. थेरम बोर्डाच्या एक्झामला एक कंपल्सरी असतो, क्वेश्चन 3rd A मध्ये. त्यामुळे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा आणि हे थेरम तुमची प्रॅक्टिस झाले की आपण ह्याचा पुढचा पार्ट 3 मध्ये आपण ह्याचे ॲप्लिकेशनमध्ये 1.2 प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. धन्यवाद.